बिग बॉस मराठीचा 5वा सीझन सुरू आहे। या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये आपल्याला दिवसेंदिवस वाढणारी भांडणं स्पष्टपणे दिसून येतात आहे। अशातच अभिनेत्री योगिता चव्हाण हिला घरातील भांडणांनी कंटाळा आलाय। दुसऱ्या आठवड्यात भाऊचा धक्का झाला तेव्हा रितेश देशमुख याने योगिताचं कौतुक केलं आणि तुम्ही छान गेम खेळत आहात असं देखील सांगितलं, पण तुम्ही गेममध्ये अजून इन्व्हॉल्वमेंट दाखवायला हवी असा सल्ला रितेशने योगिताला दिला। यावर योगिताने हात वर केला आणि म्हणाली, सर मला घरातील वातावरण सहन होत नाहीये, मला लवकरात लवकर घराबाहेर जायचं आहे। तेव्हा रितेश पुन्हा एकदा योगिताला म्हणाला की तुम्ही छान गेम खेळत आहात, तुमची ही एनर्जी तुम्ही गेम मध्ये दाखवा, त्यामुळे तुमचा गेम अजून चांगला होईल। त्यावेळेस योगिता शांत बसली। मात्र तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच निकीने घरात जो धुमाकूळ घातला त्यानंतर पुन्हा एकदा योगिताला घरात असह्य वाटू लागलं। तेव्हा बिग बॉस यांनी योगिताला बोलावून घेतलं आणि योगिताला प्रश्न विचारला की तुम्हाला बिग बॉस मराठीच्या घरात येण्याआधी बिग बॉस हा खेळ कसा खेळला जातो याची कल्पना नव्हती का? त्यावर योगिताने उत्तर दिले की मला या खेळाची पूर्ण कल्पना होती, पण बऱ्याचदा येथील नियमांचं उल्लंघन केलं जातं, त्यावेळेस कोणीही काही बोलत नाही, त्यामुळे हा खेळ असा असेल मला याची जराही कल्पना नव्हती। आणि पुन्हा एकदा योगिताने घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली। मग तुम्हाला काय वाटतं, योगिताचं म्हणणं बरोबर आहे का? खरंच बिग बॉस मराठी 5च्या घरात नियमांचं उल्लंघन होत आहे का? स्पर्धक योग्य वागत आहेत का? हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तसेच बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त चांगला गेम कोण खेळत आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा।